ते असे म्हटले होते की मी म्हटलंच नाही म्हणे की 50% लोक घेणार. व्हिडिओ दाखवला तरी ही माझी व्हिडिओ नाहीच आहे म्हणे. मी म्हटले सरासरी तुम्ही खोटं या कुठे टोपी हो टोपी घातलेलीच आहे तर निघणार नाही रोजगार मिळेपर्यंत. हा या चॉकलेट तेव्हाच वाटलं जेव्हा रोजगार भेटेल. बरं साहेब सांगतो महिला मंडळ लेडीज वगैरे आहेत त्यांच्या संदर्भात आता तुम्ही ज्यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन पुकारलं ए प्रकाश दादाला फोन करा बरं. नाही ते काय करायचं तुम्ही करा ना बोला. नाही प्रकाश दादाला कोण फोन करते बघा. प्रकाश दादाला फोन करा आणि अनुप सरांना फोन करा. एवढी पोरं तुमच्या जीवावर आले त्यांना वाऱ्यावर सोडणार आहे बरोबर. अजिबात सोडणार नाही वाऱ्यावर रस्त्यावर सोडणार. ह्याच्यात फरक काय मग. नाही नाही अहो रस्त्यावर सोडणार. हा हो साहेब बालाजी पाटील चाकूरकर. मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा राज्याचा प्रमुख आहे. एक वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली आणि या योजनेच्या माध्यमातून 10 लाख लोकांना रोजगार देण्याचं घोषित केलं आणि 10 लाख लोकांना त्याच आस्थापनेमध्ये कायम करण्याचा शब्द दिला आणि निवडणुका जिंकल्यानंतर यांचा कार्यकाल 11 महिन्याचा संपला. संपून 2 महिने झालेत पण राज्य सरकार या बाबतीत एकही चकार शब्द काढत नाही की यांना आम्ही पुन्हा रोजगार देऊ का नाही देऊ. म्हणजे आम्हाला निवडणुकीच्या अगोदर रोजगार देण्याच्या बहाण्यानं आमची मतं घेतली, आमच्या गुडविल घेतलं, सत्ता हस्तगत केली आणि आम्हाला चॉकलेट दिलं. म्हणून हे चॉकलेट त्यांना परत करून आम्हाला कायमस्वरूपी रोजगार पाहिजे याकरिता संत्रानगरीमध्ये हिवाळी अधिवेशनावर हजारो युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा आम्ही विराट चॉकलेट मोर्चा काढून राज्य सरकारला सांगितलंय की आम्हाला जर तुम्ही असा धोका देणार असाल तर येणाऱ्या जिल्हा परिषद येणाऱ्या पंचायत समितीमध्ये आम्ही तुम्हाला राज्यामध्ये फिरू देणार नाही, पळताभळी थोडी करू अशा प्रकारचा इशारा या मोर्चाच्या माध्यमातून देतोय. येणाऱ्या काळात आम्हाला कायमस्वरूपी रोजगार जर नाही दिला तर आणखी आमचं आंदोलन अधिक तीव्र करू. नाही या राज्यातल्या तरुणांना रोजगार देणं हा त्याचा हक्क आहे. राईट टू सर्व्हिस, राईट टू एज्युकेशन, एज्युकेशन नंतर राईट टू सर्व्हिस हा आमचा हक्क आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिलेला अधिकार आहे. तो हक्क आणि अधिकार आम्ही मिळवणार. बाबाला बोला. अहो त्यांनी बोलले तरच बाकी सगळं खरं आहे. तरी काय माहिती का सगळे पत्रकार जेवढे आहेत ना ते मला ओळखलेच नाहीत. मी म्हटलं बरं सुट्टीवरून खोकला गेला तिकडे बरोबर चालत गेले इथं काहीच भेटत नाही हे तिकडे गेले. सुंटे वाचून खोकला गेला वाटलं तुम्हाला. साहेब आम्हाला उठवलं नाही पण सरकार आम्हाला आमच्या मोर्चाची दखल आम्ही काय बोलायला नको तुम्ही नाही. आम्हाला आमची भूमिका आता हे आमचे नेतृत्व आहेत. बाबा टेंट तर नाही ना सर, तिथं आवाज सव्वा पैसे मागायला लागले ते टेंटवाला. अच्छा साहेबांचं होऊ देत काय तुम्ही थांबा बरं कसं हे झाल्यानंतर पण आम्हाला पाठवत होतो. टेंट नाही, टेंटला पैसे मागतोय तो आवाजच्या सव्वा. तुम्हाला जागा देतो
काय नाही, सकाळपासून एकाच ठिकाणी मी बसून आहे.